सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड येथील गीता ड्रेसेस दुकानासमोर भरदिवसा झालेल्या हल्ल्यात एकाचा जीव थोडक्यात वाचलाय। गीता ड्रेसेस दुकानासमोर एका तरुणाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आलाय। पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचे प्राण वाचले। मिळालेल्या माहितीनुसार गीता ड्रेसेस दुकानासमोर गोकुळ सुखदेव लोंढे आणि एका इसमासोबत कोणत्या तरी कारणावरून वाद झाला। वादाचे पर्यवसान हाणामारी झालं। यावेळी एका तरुणाने दुसऱ्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलाय। गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। अर्धा ते पाऊण तास तर जखमी बेशुद्ध अवस्थेत तेथे पडलेला होता, परंतु त्याला कोणीही रुग्णालयात दाखल करण्याची हिंमत केली नाही। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल पाटील आणि अरुण गाडेकर आणि पोलीस पथकाने तातडीने धाव घेतली आहे। जखमी तरुणाला तात्काळ स्वतःच्या वाहनाने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी वेळीच मदत केल्याने तरुणाचे प्राण वाचले। त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। भरवस्तीत उघडकीस आलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।